सकाळपासून बाई एक 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 काम आवरायचं म्हटलं ना जीव जातो माणसाचा पार. त्याच्यात ही सडेल कोथमीर आणून ठेवली कशाला काय माहिती. सासूबाईन द्यायची तर जरा चांगले द्यायचे ना. हा एवढं जीवन आल्यावर काय द्यायची. अरे हड 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 आईला मीच काय अजिबात हाकली तर पता हड. ए बाई तू येडी का ग? काय दरवाजा उघडा ठेवला कुत्रा पारी तर घरामध्ये. माझ्या लक्षात नाही राहिलं ते दरवाजा लावायचं. भाजी लय भारी होती बरं का. भाजी नाही ती कोथमीर आहे. ही भाजी सकाळची दिली होती ती. अच्छा मग माझ्या हाताला चवच आहे तेवढी. ढोबळी मिरची लय भारी होती. माझ्या हाताला चवच आहे मग तेवढी. मला पहिल्यापासून स्वयंपाक करायचा आहे ना कधी कंटाळा पण नाही. काजल थोडस लक्ष द्यायचं असतं आपल्या घर संसारामध्ये लक्ष द्यायचं थोडस. आता काय म्हणजे कमी लक्ष देत नाही का? लक्ष देते तू पण ते कुत्र पार मध्ये. आता मी तिकडचा दरवाजा तुम्ही येणार म्हणून उघडा ठेवला. आता मला काय माहिती तुम्ही यायच्या ऐवजी कुत्र येईन म्हणून. अरे पण दरवाजा कधीच येत नाही कुत्र. नाही काय तर लोटून घ्यायचं दरवाजा. बरोबर सकाळी ना तुम्ही ते खरकट तिथंच ठेवला असं नाश्त्याची प्लेट. इकडे किचन मध्ये आणून ठेवायची ना. मग प्लेट बीट काही नाही तिथं जाऊन पाय. हा का तुला नुसतं बहाणं शोधते तू. मी नाही बाणे शोधत बाई. मग मला काय लागत बाणे शोधायला पाहिजे. तू ना तू अंगावरच बाजू येऊन देत नाही. तू किती शहाणी आहे मला माहिती. मला डोक्यात एक प्लॅनिंग होता. काय कसला? तेच म्हणलं आज मस्त बोलू हिच्याशी. कसला प्लॅन होता? तुला मी मदत पण करू लागतो. ओ मदत आज अचानक मदत कस काय हो? ऐक ना मी काय म्हणतो. बोला ना. तू दिवसभर काळ्या कोळ्या कोथमीर नका टाकू. दिवसभर एकटी किती बोर होत असेल तू इथं. हो ना खूप बोर होते पण आता काय करणार आहे. मला चांगलं नाही वाटत. का अशी कधीपासून तुम्हाला काळजी वाटायला लागली माझी? तुम्हाला चांगलं नाही वाटत मी एकटी घरात राहते. काय बोलली काळजी वाटत? मग बरोबर आहे ना. मग राहायचं ना एक दिवस सुट्टी काढायची माझ्यासाठी तुम्ही. असं म्हण ना मग. बरोबर आहे ना. तुम्हाला इतकं वाईट वाटतं तर एखादा दिवस सुट्टी घ्यायची थांबायचं. बायकोला पण टाइम द्यायचा. नुसतं काम काम किती कमवणार आहे तुम्ही. एकटं कुत्र किती पण भुकलं ना त्याचा काही फायदा नसतं बरं का. आणि आपलं पिल्लू लॉन्च करायचंय. फॅमिली प्लॅनिंग करायचं त्याचं काय त्याला पैसे कोण द्यावे. ते आहे करूया आता हळूहळू. तुला माहितीये का आजकाल पोरगा होणं स्वतःला मोठी गोष्ट आहे. म्हणजे 1 लाख रुपये कमीत कमी ते बाहेर यायच्या पहिलेच पोटातच लागून जातात. बरोबर आहे ना. हॉस्पिटलला तर लागणारच ना पैसे. पण मग पैसे कमवावं लागेल का नाही? हो बाळाची काळजी घ्यावं लागेल म्हणलं पैसा गरजेचा आहे का नाही? पैसा तर लागतच. जिथे गेलं तिथं पावला मध्ये पैसा लागतो. मी जर काम केलं नाही तर पैसा येईल कुठून? पण ते सर्व ठीक आहे पण एखादा दिवस मला पण देत जा ना तुम्ही. कुठं जायचं तुला? मला कुठं नाही जायचं. मला तुमच्या सोबत एक दिवस घरी राहायचं. बस घरीच आपल्या घरीच कुठं फिरायला जायचं नाही काहीच नाही. मला नाही आवडत अहो फिरायला. माझे असे शौक नाही. मला इथं तिथं फिरायला न्यावा. मला हे ते पिझ्झा बर्गर हे ते खायला द्यावा. माझं फक्त एकच असं म्हणणं असतं का पूर्ण दिवस म्हणजे मला काही घरात काम नाही सांगायचं त्या दिवशी. म्हणजे तुम्ही माझ्यासोबत राहा. मस्तपैकी आपण सोबत जेवण वगैरे करू. मस्त थांबू. असं माझं एवढं स्वप्न आहे. बाकी दुसरं काही नाही. अच्छा मग तू एकटी बोर होती म्हणून तुला तसं पाहिजे. फक्त हप्त्यातून एक दिवस. हो रविवारच्या दिवशी पण बघा ना. त्या दिवशी तुम्ही रविवारी घरी होते सुट्टी होती तरी तुमचं काम चालूच होतं. ऑनलाईन काम हे काम ते काम. मग मला टाइम कधी देशाल तुम्ही? दिला तर अय्या उद्यापासून टाइम दिला खरंच. आणि अजून तुला उद्यापासून एकदम भारी देतो का तू बोरच होणार नाही. काय हो सरप्राईज काही? हो अजिबात तू बोर होणार नाही. म्हणजे काही गिफ्ट वगैरे आणताय काय माझ्यासाठी तुम्ही? तू एकटी काम करून जमते का नाही? हो कामाला बाई लावताय. थकते नाही एकदम. हो मी असं ठरवलंय काय का आई बाबाला इकडे घेऊन यायचं. काय आई बाबाला इकडे घेऊन यायचं? आई बाबाला इकडे घेऊन यायचं म्हणजे कुठं इथं? हो कशाला? आपल्यामध्ये राहतील मस्त. तुला पण मदत होईल आणि तू बोर पण होणार नाही. येडे झाले काय? आई बाबाला इकडे आणायचं? काय काय अडचण काय? कशाला? मला एकटीला एवढं काम म्हणजे कमी झालं का?
तुला काय आई आई काही तुला अशी काम चुकार वाटते का? आई तुला किती काम करू लागेल तुला माहितीये का? असू दे ना, मला काही गरज नाही, मी माझं करून घेते सगळं काम, कळलं ना? मला काहीच गरज नाही. जर तुम्हाला लईच काळजी वाटत असेल ना, बाई लावा एखादी कामाला. हा अगं गावाकडे आई बाबाला आहे ना, त्यांना काही जर आजारी बिजारी पडले तर त्यांना कोणी बघायला नाही तिथं. मग मी काय करू? माझ्या उपकाराला पडणार आहे का ते आजारी? हा, माझ्यावर उपकार करणार आहे का? काजल असं नाही वागो, तुला पण आई बाप आहे. हा, मग माझे आई बाप तिकडे राहता, माझ्या पप्पांनी नाचायला इकडे नाही. हा, त्यांचा मुलगा आहे, तू सून आहे त्यांची. असू दे ना, आहे ना. मग मी तेवढा मानपान देते त्यांना. गावी गेले ना, त्यांच्यासाठी स्वयंपाक करते, त्यांच्यासाठी सगळं करते. बघ, त्यांना खाऊ पिऊ घालणं, त्यांना सांभाळ करणं, थोडे तिकडे सारखं लांब उभं राहून बोला. त्यांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य असतं काजल. मग घेतो की, त्यांना काही कमी पडलं पाठवतं की तुम्ही इकडनं पैसे वगैरे. हा, आता 3,500-4,000 रुपये दिले ना तुमच्या बापाला. अगं सुनबाईचं सुख पाहिजे का नाही त्यांना काही? मी काय करू मग? तुम्ही काय त्यांना सुख देण्यासाठी मला करून आणलंय का? हा, त्यांना सुख भेटण्यासाठी तुम्ही मला करून आणलंय की तुमचा संसार हो म्हणून तुम्ही मला करून आणलंय? त्यांचं पण काहीतरी स्वप्न आहे का नाही? मम्मी लहानपणी काय म्हणायची तुला माहितीये का? मम्मी लहानपणी म्हणायची, बाई मला सून आली का मला काहीच काम करावं नाही लागणार, म्हणजे माझ्या जीवावर. मस्त मी आयतं खाईल, असं होईल तसं होईल. नाही, म्हणजे माझ्या जीवावर त्यांना आयतं बसून ठेवायचं? मी मोल करीन आहे त्यांची. हा, वा, मी रिकामी नाही. मी माझ्या आईकडे काम करत नव्हते, तुमच्या आईकडे करायची लांबचीच गोष्ट आहे, कळलं का? 4 दिवसात ना? 4 दिवसात म्हणजे 4 दिवसाचं म्हणजे काय? डाळी कुठले तुला माहितीये का? कुठले? माझ्या आईने उन्हात अनात काम कष्ट करून एक एक शेव खुडून ही मुगाची डाळ तयार केलेली. मग त्याला मी काय करू? विकत आणायची दुकानातून? टाकताना कशी टाकी ती? देता तो उपकार नाही करत, त्यांचा पण मुलगा खातो म्हणून देता. रात्रीची भाजी, रात्रीची जे हे होतं इतकं मोडलं ते एवढं फेकून देते इकडं. ते ना तुमच्या तेव्हा पण माझ्या आईने माझ्या घरच्यांनी कष्ट केले. आणि मी पण आहे ना, तू इथं हे जे हा जो लसूण बिसून जे खाते ना, 50 रुपये पावशेरचा लसूण आहे ना, हा मी काम करतोय म्हणून तू हा लसूण खाते. मग करताय उपकार नाही करत आहे तुम्ही, माझ्याशी लग्न केलंय. तू पण उपकार नाही करे, तू पण बायको आहे, तुझी जिम्मेदारी आहे. काय जिम्मेदारी माझी? तुझी जबाबदारी आहे. मी सांभाळणार नाही. 7 फेरे मारताना 7 वचन घेतलेले राहत्या. कशाला घेतलं? मी काय करू त्याला? हा तुझा जो गावंढळपणा पोरगळपणा जो आहे ना, हा बंद कर. आणि हॅलो, तुम्ही ना माझ्याशी 7 फेरे मारून लग्न नाही केले, कोर्टामध्ये लग्न केलंय. तिथे 1 फेरा सुद्धा नाही मारला आणि चालेल 7 फेऱ्याचा ज्ञान द्यायला तुम्ही मला, कळलं का? आणि हे जे तुझ्या आईबापाविषयी जो द्वेष आहे ना तुझ्यामध्ये, तुला पण आई आहे, तुला पण भाऊ आहे, तुला पण भाऊ आहे. माझा भाऊ पण आहे, पण माझा भाऊ ना माझी आई अशी कोणामध्ये लुडबुड नाही करत, त्यांचं राहतात. आणि तुझी आई, तुझी फक्त आई एकटीच आहे. अलग लक्षात. ज्या वेळेस दिवस येतील ना तुझ्यावर, तेव्हा तुला कळेल. मला काय गरज नाही. मला जर लई वाटलं ना तर मी स्वतः कष्ट करून मी माझ्या आईला सांभाळेल तिकडे. कशी कष्ट करून सांभाळेल? आई तुझ्या आईला तुझा सांभाळायचा संबंध काय? संबंध काय म्हणजे तिने जन्म दिलाय मला. तिचं पोरगा आहे ना, तिचा मुलगा कशाला आहे? तिला सक्का मुलगाच नाहीये. बरोबर. माझ्या आईला मुलगा नाही, मग तो काय बाहेरचा जमा करून काय लोकांची आवला दे का? दत्तक घेतलेला आहे. तो दत्तक घेतलेला असं? पलटी मारते काय? पलटी मारते नाही. ती लोकांची आवला दे का?